आलेला आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतो। गेल्या अनेक दिवसांपासूनची खरं तर ही मागणी होती। अखेर आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। गेल्या अनेक दिवसांपासूनची अनेक वर्षांपासूनची खरं तर ही मागणी होती। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा अशी अनेकांकडून मागणी केली जात होती। अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर। सर्व महाराष्ट्र जनतेला मी मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा व्यक्त करतो। त्याचं कारण असे की सन्माननीय राजसाहेबांनी एक प्रस्ताव सन्माननीय मोदी साहेबांकडे ठेवलेला की मराठी भाषा अभिजात दर्जा मिळावा यासाठी त्यांनी प्रस्ताव ठेवला आणि ते मान्य केल्याबद्दल मी मनापासून मोदी साहेबांचा मनापासून धन्यवाद मानतो। त्याचबरोबर सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानतो की मराठी भाषेला त्यांनी दर्जा दिल्याबद्दल। आणि असंच मराठी माणसांना आपण चांगला दर्जा देत राहावा, जेणेकरून मराठी माणसाचं एक ताकद या महाराष्ट्रामध्ये राहील। या उद्देशाने आपण केलेलं एक काम आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मनापासून अभिनंदन केंद्रीय मंत्रिमंडळाचं। आज खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या माध्यमातून जी मागणी होत होती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची, ती आज मंजुरी मिळाली आहे। त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्हींचं मनापासून मी आभार मानतो। शिवसेनेच्या वतीने, पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने खऱ्या अर्थाने आज मराठी भाषेचा दर्जा ज्या पद्धतीने तुम्ही राखला आहे, जो मान राखला आहे, तुम्हाला सलाम आहे। या महाराष्ट्राकडून असंच काम, असंच कार्य मराठी भाषेसाठी यापुढेही अविरत तुम्ही सुरू ठेवावं ही मनापासून शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। नमस्कार। काल केंद्र सरकारने एक निर्णय जाहीर केला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा। आज आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। अनेक वर्षापासूनची आमची एक मागणी होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाली पाहिजे आणि आज खरोखरच तो निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रवासियांचे खरोखर मनापासून अभिनंदन करतो। आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेली आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी येत्या लोकसभेत नरेंद्रजी मोदी यांच्यासमोर भाषण केलं होतं। त्या भाषणात त्यांचे प्रमुख मुद्दे होते की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाली पाहिजे आणि त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता। आज विरोधकांना कळलं असेल की बिनशर्त पाठिंबा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी कशासाठी दिलेला, तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेसाठी पाठिंबा दिला होता। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांतर्फे, महाराष्ट्रवासियांतर्फे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। काल आपल्या मराठी भाषेला एक अभिजात मराठी भाषेचा दर्जा भेटला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजसाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये ही एक मागणी ठेवली होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटायला हवा आहे। यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाठपुरावा केला आणि आपले ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी जे मराठी भाषेसाठी जे काव्य केले, लेखन केले आहे, आज त्यांच्या या काव्य आणि लेखनाला आज एक त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व एक त्यांचं एक जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं असं वाटतंय। आणि या सर्वांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद।